आपा आज लाक्षणिक संप पुकारलाय, काय नक्की मागणी आहे? आमचे नाशिक जिल्हा हॉटेल रेस्टॉरंट बार असोसिएशनच्या वतीने आज लाक्षणिक संप पुकारण्यात आलेला आहे. आमच्या प्रमुख 2 मागण्या आहे. दरवर्षी जी काही लायसन फीमध्ये वाढ होती 15% ही कायमस्वरूपी कुठेतरी स्थिर करण्यात यावी आणि ही 5-5 वर्षासाठी एक फिक्स अमाऊंट करण्यात यावी. आणि दुसरा जो महत्त्वाचा विषय का जो वॅट म्हणजे टर्नओव्हर टॅक्स म्हणून जो 10% आम्हाला लावण्यात आलेला आहे, हा फक्त हॉटेल व्यावसायिकांवरच लावण्यात आलेला आहे, जिथे FL3 लायसन आहे. आमचं असं म्हणणं आहे का बुवा हा फर्स्ट पॉईंटवर लावण्यात यावा, जेणेकरून हा सगळ्या जे मदनिर्मिती जिथं होती त्या फर्स्ट पॉईंटवर लावले तर हा टॅक्स शासनाला मोठ्या प्रमाणात वसूल केला जाईल आणि त्याच्यातून जे लूप होल्स असतात ते ज्या काही मद विक्रीच्या संदर्भात चोऱ्या होतात या चोऱ्यासुद्धा थांबवल्या जातील आणि शासनाचं मोठ्या प्रमाणात त्याच्यात उत्पन्न वाढू शकते. आता तो टॅक्स फक्त 10% जो आहे तो फक्त महाराष्ट्रातच आहे, बाकीच्या राज्यांमध्ये नाही आहे. तो कुठल्याही राज्यात तो 10% टर्नओव्हर टॅक्स लावेल नाही हॉटेल व्यावसायिकांना. म्हणून आमचे तो रद्द करून फर्स्ट पॉईंटवर लावण्यात यावा. आणि आज वाईन शॉप असतील, कारण वाईन शॉप महाराष्ट्रात फक्त 1700 आणि हॉटेल 20,500 हॉटेल रेस्टॉरंट बार आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे का याच्यातून 10-15% सेल होतो मद विक्रीचा हॉटेल व्यवसायातून. 85 ते 90% सेल हा वाईन शॉपमधनं होतो. त्यांच्यावर टॅक्सच नाही. त्यांच्यावर टॅक्स नसल्यामुळे आज सगळ्यात मोठी जिथं विक्री होती तिथंच टॅक्स वसूल नाही होत आणि जिथं 15-20% सेल आहे त्याच्यावरच टॅक्स वसूल होतो. आणि आमचं तेच म्हणणं आहे का फर्स्ट पॉईंटवर जर टॅक्स लावला तर हा सगळ्या जे काही FL1 असेल, FL2 असेल, FL3 असेल, बिअर शॉपे असेल, देशी दारू असेल, सगळीकडनं तो वसूल होऊ शकतो आहे, अशी आमची मागणी ही आहे. आणि आता नुकतीच महाराष्ट्र शासनाने बन्सल नायर जे आपल्या मॅडम आहे सेक्रेटरी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली. त्या कमिटीने हा पॉझिटिव्ह विचार करून जो हॉटेल व्यावसायिकांवर जो आता 10% टर्नओव्हर टॅक्स लावलेला हा इतर राज्याप्रमाणे रद्द करण्यात यावा आणि त्याच्यात जे काही इतर टॅक्स वाढीच्या संदर्भात जे काही आम्ही प्रस्ताव दिलेले हॉटेल असोसिएशनने वेगवेगळे त्याच्यावर गांभीर्याने विचार करून शासनाचं उत्पन्न कसं वाढेल यासाठी तो विचार करण्यात यावा. कारण वाईन शॉप असतील, बिअर शॉपे असेल, देशी दारू असेल याच्यावर कोणताही टॅक्स नाही. फक्त हॉटेल व्यावसायिक जे FL3 लायसन आहे याच्यावरच टर्नओव्हर टॅक्स आहे. म्हणून आमची त्या कमिटीलाही विनंती आहे आणि माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजितदादा पवार साहेब यांनाही आम्हाला आमची याकडनं विनंती आहे का तुम्ही ह्या आमच्या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार करून तो टॅक्स रद्द करावा अशी आमची आणि तो फर्स्ट पॉईंटवर लावण्यात यावा अशी आमची विनंती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.